नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने सार 13 मे. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ, म्हणजेच काही न करणे हा परमार्थ. पण देहाने मनाने आपल्याला एकसारखी चळवळ करायची सवय लागलेली असते. मन आणि देहाला स्वस्थ ठेवणे खूप कठीण काम आहे. आणि मनाला स्वास्थ्य हवे असेल तर ते मिळवण्यासाठी साधन करायला हवे, म्हणजेच प्रयत्न करायला हवेत. मनाचे स्वास्थ्य 3 गोष्टींनी बिघडते. एक, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. दुसरी, मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि 3 म्हणजे उद्याची काळजी लागणे. आता आपल्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी होणारच आहे. पण मग स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपण आपली इच्छाच नाहीशी करायला हवी, हाव सोडायला हवी आणि सर्व काही रामाच्या कृपेनेच होते हे समजून सांगायला हवे. संत संगतीत राहून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण वासनेच्या जाळेमध्ये आपण अडकलेलो आहोत. वासनेच्या जाळेतून बाहेर पडायचा आपण प्रयत्नच करत नाही. त्यामुळे वासनेतच आपला जन्म येत होतो आणि वासनेतच आपला अंत होतो. म्हणून वासनेतून सुटका होण्यासाठी परमेश्वराला अनन्य भावे शरण जावे. वासनेला मारण्यासाठी भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. परमेश्वराचे नाम अखंड हृदयात ठेवावे. नेहमी परमेश्वराच्या अनुसंधानात राहावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. धन्यवाद.